बघा आजचा हा 3 राज्यातला विजय आणि दक्षिण भारतामध्ये पक्षाने मारलेली मुसुंडी ही खऱ्या अर्थानं पक्षाच्या नेत्यांच्या दूरदृष्टीचा विजय आहे आणि कार्यकर्त्यांनी केलेला मेहनतीचा विजय आहे. आज गेले अनेक वर्ष या राज्यांमध्ये सत्ता यावी यासाठी अनेकांनी खस्ता खाल्ल्या, अनेकांनी आपले प्राण गमावले आणि अनेकांनी आपलं आयुष्य झिजवलं. त्याचं प्रत्यंतर किंवा त्यामुळे आज या तिन्ही राज्यामध्ये सत्ता आले असं मला या ठिकाणी वाटतंय. खरं तर पश्चिम बंगालची जनता ही हिंसाचाराकडून आणि दबावाच्या राजनीतीकडून विकासाच्या वाटेवरती आल्यासारखं मला या ठिकाणी वाटतंय. या ठिकाणी क्लिअर मेजॉरिटी पश्चिम बंगालच्या जनतेने दिलेली आहे. ज्या राज्यामध्ये बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्यांच्या मतांवरती आज ममताजींनी 15 वर्ष राज्य केलं, हिंदूंचं अस्तित्व त्या ठिकाणी धोक्यात आलं होतं. हे सगळी बाब लक्षात आल्यानंतर हिंदू पेटून उठला आणि त्यांनी भारतीय जनता पार्टी सरकार या ठिकाणी बसवलं. भविष्याच्या कालखंडामध्ये हिंसाचारमुक्त विकासाचे एक रोल मॉडेल पश्चिम बंगाल असेल आणि बांगलादेशी आणि रोहिंग्यांना त्यांच्या देशात परत पाठवलं जाईल अशा पद्धतीने सरकारचं या ठिकाणी काम असेल. बघा पश्चिम बंगालमध्ये सुद्धा गेल्या 2 निवडणुकांमध्ये आपण पाहिलं तर पहिल्या वेळेला 3 आमदार होते आणि त्यानंतर 73 आमदार झाले आणि आज सत्ता आहे. मला वाटतं तशीच वाटचाल आज साऊथमध्ये आपली होते. आज तिथले सत्तेवरती असलेले लेफ्टचे केरळमध्ये म्हणजे डाव्या विचारसरणीचं सरकार आज उलटलं गेलंय. त्या ठिकाणी दुसरं सरकार आलेलं आहे आणि डीएमकेचं सरकार आहे स्टॅलिनचं, ते देखील त्या ठिकाणी उलटलं गेलेलं आहे आणि त्या ठिकाणी टीव्हीकेचं विजयपथ यांचं सरकार या ठिकाणी आलेलं आहे. मला वाटतं ही बदलाची नांदी आहे आणि त्या ठिकाणी देखील भारतीय जनता पार्टीचे आमदार निवडून आले आहेत. मला वाटतं ही खऱ्या अर्थानं त्या ठिकाणची भारतीय जनता पार्टीची वाटचाल चांगल्या पद्धतीने असं मला या ठिकाणी वाटतं. मला वाटतं त्यांच्या सीट विजय आल्यानंतर निवडणूक आयोग चांगलं. मला वाटतं केरळला एलडीएफचं सरकार म्हणजे याचं युडीएफचं सरकार आलेलं आहे, तर या बाबतीमध्ये ते काहीच बोलत नाहीत. विजय मिळाला तर निवडणूक आयोग चांगलं आणि विजय मिळाला नाही तर मात्र भाजप आणि ईव्हीएम अशा पद्धतीने नातं जोडलं जातं. परंतु भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केलेली मेहनत आणि आपलं खर्ची घातलेलं आयुष्य हे कोणाला लक्षात येत नाही. खरं तर ते त्यांनी लक्षात आणावं आणि त्यांना शंका असेल तर माझं सरकारला विनंती आहे की यांना निवडणूक आयोगाचा आयुक्त बनवावा, यांना राष्ट्रपती बनवावं आणि मग त्यांनी निवडणूक हातामध्ये घेऊन ती निवडणूक हाताळावी. म्हणजे त्यांच्या लक्षात येईल भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांचं किती समर्पण आहे हे त्यांना त्या पदावरती गेल्यानंतर लक्षात येईल. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.